हॅलो. हाय. आपण एकदम अनएक्सपेक्टेड कॉल करतोय आज अँड अगदीच अनप्लॅन्ड आहे, बट आय कम क्विकली टू द पॉइंट. द रिझन आय एम कॉलिंग इज बिकॉज मी खूप बघतीये आजकालच्या ह्या सगळ्या केऑसमध्ये एक ॲडिशनल केऑटिक फॅक्टर मला जाणवतोय इज दिस एंटायर मीडिया ऑनस्लॉट ऑफ these forwards आणि डॉक्युमेंट्स आणि काय 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 काय. आणि आय वॉज थिंकिंग की एक मेडिकल डॉक्टर म्हणून तुझा आणि माझा एक सायकोथेरपिस्ट म्हणून जर पर्स्पेक्टिव्ह आपण एकत्र आणू शकलो की हे कसं सगळं आपण मॅनेज करायचंय, तर मला त्यामुळे तुला काही प्रश्न विचारायचे. त्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट हा की हे जे कल्चर आहे आता गेलं मोर दॅन अ इयर ऑफ वर्क फ्रॉम होम, तर नॅचरली अनेकांना अजूनही त्याची सवय नाही झालेली किंवा ते अडॅप्ट नाही करता आलेलं. आणि मग त्याच्यात जेव्हा इतके मीडियावर असे ते इतकी इन्फॉर्मेशनचा जो इन्फ्लो होतोय, तर आय वॉन्ट युअर पर्स्पेक्टिव्ह ऑन दॅट की ते कसं हँडल करायचं सगळं. येस येस ऍब्सोल्युटली. तू म्हणतेस ते अगदी राईट आहे. आता खूप जास्त इन्फॉर्मेशन ॲज वेल एज मिसइन्फॉर्मेशनचा मीडियावरती इन्फ्लो होतोय, सोशल मीडिया ॲज वेल एज न्यूज मीडिया. तर इथे प्रॉब्लेम हा होतो की ऍज अ लेमॅन लोकांना बऱ्याच वेळा नाही कळत की त्यातून फिल्टर काय करावं आणि काय घ्यावं. फॉर एक्झाम्पल एखादा रिसर्च पेपर येतो आणि तो रिसर्च पेपर मेडिकल सायन्सचा सगळ्यांनाच इंटरप्रेट करणं करता येणं पॉसिबलच आहे असं नाही. तर त्यातून मिसइंटरप्रिटेशनही होतात आणि हे मिसइंटरप्रिटेशन न्यूज मीडियाकडूनही केले जातात आणि मग ती इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचते आणि त्याच्यातून केओस डेव्हलप होतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट इथे आहे की सगळेच इन्फॉर्मेशन आपल्याला डायजेस्ट करणं आणि मिळवणं इम्पॉर्टंट नाहीये ना. ह्याच्या आधीही जेव्हा डिसिजेस असायचे, आपण मेडिकल ट्रीटमेंट घेत होतो, तेव्हा वी यूज टू ट्रस्ट डॉक्टर्स. रिसर्च पेपर्स वगैरे सगळ्यातून आपण जात नव्हतो. तर तेच इम्पॉर्टंट आहे. ट्रस्ट युअर डॉक्टर्स, ट्रस्ट ऑफिशियल सोर्सेस. आणि न्यूज मीडियाचा जो न्यूज मीडियाला वायडर ऑडियन्सला केटर करायचं असतं, त्यामुळे आपण त्यांनाही डायरेक्टली ब्लेम नाही करू शकत की ते सगळे निगेटिव्हिटी दाखवतात. ग्राउंड रियालिटी दाखवणे इम्पॉर्टंटच आहे. आपण आपल्याला थ्रेशोल्ड ठरवायचं आहे की आपल्याला कुठेपर्यंत आपल्याला झेपता येते. मग आपण आपल्याला लिमिट करू शकतो. सकाळी एक बुलेटिन बघितलं, संध्याकाळी एक बुलेटिन बघितलं, तेही फक्त की ऑफिशियल सोर्सेस मधून जी इन्फॉर्मेशन येते लाईक वॅक्सिनेशनची वगैरे, ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. अगदी तेही होत नाहीये तर पूर्णपणे कट ऑफ केलं तरी हरकत नाही. आपण घरातल्यांना किंवा फ्रेंड्सना वगैरे कोणाला तरी सांगून ठेवू शकतो की बाबा मला जे इम्पॉर्टंट असेल ते अपडेट तू देत जा. हेच. त्यामुळे येस ॲब्सोल्युटली युअर राईट अबाउट इट. आणि आता आम्ही बघतो की हे वर्क फ्रॉम होममुळे आणि मुलांची शाळा आता घरी ऑनलाईन सुरू आहे, या सगळ्यामुळे सगळ्यांनाच असं वाटतंय की लाईफ कुठेतरी पॉज झाली आणि काहीच प्रोग्रेस होत नाहीये. तर ती एक फिलिंग आहे. त्याच्याबद्दल ऍज अ प्रोफेशनल इन मेंटल हेल्थ, व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? व्हॉट आर युअर ओपिनियन्स अबाउट इट? आय थिंक एक्नॉलेज करावं सगळ्यात पहिल्यांदा. प्रत्येकाने हे स्वतःसाठी एक्नॉलेज करावं की हो, मला वाटतंय की मी आता ह्या क्षणी प्रोफेशनली पर्सनली एका स्टँडस्टिलवर येऊन थांबली आहे. हे एकदाचं वन्स अँड फॉर ऑल लेट्स हॅव द करेज टू कन्फ्रंट दॅट फिलिंग सगळ्यात पहिल्यांदा. पण मग त्याच्या पुढे दुसरी गोष्ट खूप महत्वाची माझ्यासाठी अशी आहे की ते जरी वाटत असलं तरी आय हॅव टू गेट अप ना. जरी मला बोर होत असेल किंवा नसेल वाटत की जाऊन ते शॉर्ट्स वरती ब्लेझर घालून बसा मीटिंगला, तरी ते करणं तर गरजेचं आहे. माझ्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हॉट कॅन बी द वे इन विच आय कॅन पुश माय सेल्फ, ह्याचा विचार प्रत्येकाने करावा. आता ते कुणासाठी काहीतरी नाचणं असू शकतं, कुणासाठी तरी स्वयंपाक असू शकतो, कुणासाठी ते काहीतरी वाद्य वाजवणं असू शकतं, पण कुणासाठी तरी वेब सिरीज बघणं कुठली तरी जी खूप कम्फर्टेबल वाटते, सेफ वाटते, सॉलेस ज्याच्यातून मिळते. ह्या ऍक्टिव्हिटीज शोधणं आता खूप गरजेच्या आहेत, कारण त्या करूनच आपण आपली मेंटल हेल्थ जपू शकणार. सिमिलरली मुलांचं पण, लेट अस नॉट एव्हर मेक द मिस्टेक ऑफ सेइंग ओ आय नो व्हॉट यू आर गोइंग थ्रू और आय अंडरस्टँड. हे तुझं काय, वी डोंट अंडरस्टँड. आपल्यापैकी कुणीही हे असं ऑनलाईन शाळा नाही केलेली. वी हॅव नॉट हॅड टू प्ले व्हिडिओ गेम्स just to be in contact with our friends. We don't know what that is. We cannot assume that we know it. त्यामुळे परत तेच आहे, ते जर आपण एक्नॉलेज केलं ना की ती चिडचिड होणार आहे, ते प्रश्न येणार आहेत, नाही कळणार आहे हे सगळं काय चालू आहे, तर मग हाऊ कॅन वी बी क्रिएटिव्ह.
घरीच आहोत, आयसोलेटेड आहोत. पण जसं मी म्हणाले की जर मला नाचून छान वाटतं, माझ्या मुलीला चित्र काढून छान वाटतं, तर कुठल्या तरी स्क्रॅप पेपरवर काहीतरी कुठल्या तरी बॉक्सेसवर देन लेट्स पेंट ते करूयात. कारण दॅट इज हाऊ वी आर गोइंग टू बी एबल टू पुश आवरसेल्व्स अँड गिव्ह अस सॉर्ट ऑफ आवरसेल्व्स दॅट किक, की पुढे जात राहायचंय, हे त्याच्यातूनच येणार आहे. सो आय थिंक स्वतःला मोटिवेट करणं बाय एक्नॉलेजिंग की येस इट इज डिफिकल्ट, हँड इन हँड प्रोसेस आहे. अँड आय थिंक दॅट्स रिअली नीडेड इन दिस टाइम. येस, राईट, ऍब्सोल्युटली. याच्यासोबतच अजून एक पॉइंट येतो की आता क्वारंटीन आणि लॉकडाऊन हे तरी आणि सोशल डिस्टन्सिंग खूप इम्पॉर्टंट आहे. बट एक पॉइंट असा असतो की तिथे लोकांना वाटतं की नाही, आता ह्याच्या पुढे मी एकटा नाही राहू शकत आणि तो एकटेपणा खायला उठतो. म्हणून असं वाटतं की चला उठूया आणि 5 मिनिटासाठी मित्राला मैत्रिणीला कॉफीसाठी जाऊ, भेटू. खरं तोच एक पॉइंट असतो की त्यातून इन्फेक्शनची चेन कंटिन्यू होते आणि तो पॉइंट अवॉइड करणं इम्पॉर्टंट आहे. तर व्हॉट डू यू सजेस्ट की कसं अवॉइड करता येऊ शकतं हे? आय थिंक दॅट कॅन बी अवॉइडेड बाय बिंग व्हेरी क्लिअर विथ आवरसेल्व्स की ह्याच्यात निगोसिएशन नाहीये. जर लॉकडाऊन आहे आणि जर सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगितलेलं आहे तर आय कांट चॅलेंज दॅट. I have to respect it. It's not a question of whether it's a friend or a stranger or whether I'm meeting someone for 5 minutes or for 3 hours. Infection तसंच वाढणार आहे. So if we can just be clear की नाही, आता नाही, थांबायचंय, घरी थांबायचंय. आणि त्यात आय थिंक एकदा आपण ते ऍक्सेप्ट केलं ना की आपल्याला दिसतील की रिसोर्सेस आहेत. नॉट द सेम ॲज फिजिकली मीटिंग अ पर्सन, दॅट कॅन नेव्हर बी द सेम. पण आहेत ना, आपण आत्ता जसे भेटतोय किंवा आपण वीकेंडला सगळे जमून कुणीतरी तिथे ते ड्रम्स वाजवत होतं, कुणीतरी कॅसिओ वाजवत होतं, मी नाचत होते, कुणीतरी गात होतं. हे करता येतंय आणि आत्तासाठी आपल्याला हे नॉर्मलाइज करण्याची खूप गरज आहे. तर तेच आय थिंक कॅचिंग अस इन दॅट फर्स्ट स्टेप before getting into that vicious cycle, I think is really important, and finding ways to then do things online and still be together. If we could do that, I think that would be helpful. And this brings येस. me then, just this exactly brings me to the next thing I wanted to talk to you about was हे तर जनरल सगळ्यांसाठीच झालं जे वर्क फ्रॉम होम वगैरे आहे. What about people who have someone in the family or within friends who is in fact positive, who has to be home isolated or hospitalized? ते पण तर खूप अंगावर येणार आहे, कारण त्या माणसाची काळजी घ्यायची आहे, स्वतःचं बघायचं आहे, औषधांचं बघायचं आहे, स्वयंपाक बघायचा आहे. So what do you as a doctor then say to someone like that? येस, राईट. तर ज्यांच्या घरामध्ये इन्फेक्टेड आहेत और ज्यांना कोविड झालेला आहे त्यांच्यावरती तर केअर गिव्हर बर्डन आहेच आणि ती चिंता तरी असणं स्वाभाविक आहे. त्याच्याबद्दल काहीच हे नाही. 85 to 90% पेशंट घरीच बरे होत आहेत, त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज नाही पडत आहे. आणि हे जे पेशंट घरी बरे होत आहेत ना, त्यांच्यासाठी हे सगळे जे न्यूज वरती वगैरे आपण बघत असतो तो की एक्सपोज होतोय आपण, या नवीन औषधांची नावं काही ऐकतो की ही ट्रीटमेंट आहे, हे औषध आहे. या फॅन्सी कुठल्याही औषधांची काहीही गरज नाही पडत. जे तुमचे डॉक्टर रेकमेंड करतात, साधी खोकला, ताप यांची गोळी, खूप पाणी पिणे, मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवणे, आहार, सपोर्ट आणि घरात 14 दिवसात बरे होतात. काहीही घाबरण्याची आणि पॅनिक करण्याची गरज नाही आहे इथे. फक्त तुमच्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवा, त्यांच्याशी टच मध्ये राहा. तुमच्या एखादा नवीन सिम्पटम असेल किंवा सिम्पटम्स 5 दिवसापेक्षा जास्त राहत आहेत, ऑक्सिजन सॅच्युरेशन 94% पेक्षा कमी येत आहे, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. बाकी व्यवस्थित बरे होत आहेत. आणि हा पॅनिक का आहे मग, तर जे 10 ते 15% जे लोक आपण म्हणतो जे हॉस्पिटलाइज होत आहेत, तोही नंबर मोठा आहे, कारण टोटल केसेसचा नंबर मोठा आहे. त्यामुळं इथे जे होम आयसोलेटेड आहेत त्यांनी पॅनिक होण्याची काहीच गरज नाही. या सोप्या गोष्टी केल्या तर ते व्यवस्थित राहू शकतात. आणि आय थिंक परत ना मग जसं मी मगाशी म्हणाले, कारण आय एम सॉर्ट ऑफ थिंकिंग फ्रॉम दॅट मेंटल हेल्थ पर्स्पेक्टिव्ह, की ते पॅनिक न होणं ऑफकोर्स दॅट्स आयडियल. पण नाही, आय थिंक ती सिच्युएशनच इतकी अंगावर येण्यासारखी आहे की ते आय थिंक ते पॅनिक होतं. पण तेव्हाच आय थिंक गरजेचं हे आहे की ते प्रॅक्टिकल डिसिजन्स तेव्हा घेणं, की त्या माणसाची मेंटल हेल्थ जपणं, येस, येस. त्यातल्या त्यात हा विचार करणं की अरे आपण
घरी तरी आहोत किंवा हॉस्पिटलमध्ये आहोत, आपल्याला काहीतरी रिसोर्सेस अवेलेबल आहेत. जरी आय एम आयसोलेटेड पण माझ्याकडे फोन आहे, मी कुणाशी तरी बोलू शकतेय, मी काहीतरी त्या फोनवरती नेटवरती बघू शकतेय. Not to compare, but there have been historical examples of unprecedented stories of people being far away and not having any contact. तर जर त्याच्यातून थोडं इनफॅक्ट इन्स्पिरेशन घेता आलं की हे आहे आणि आपण एकत्र आहोत, मी एकटी खोलीत आहे पण बाकीचे आहेत, अवतीभोवती आहेत, असा जर थोडा तो विचार इनफॅक्ट करता आला ना, तर आय थिंक दॅट माइट बी रिअली हेल्पफुल, नॉट जस्ट फॉर दॅट पर्सन बट फॉर एव्हरीवन अराउंड. आणि त्याच्यातूनच जस्ट शेवटी एक की आय थिंक रीच आउट करणं, आपण हे आधी एकदा बोललोय मागे, की प्रत्येकाचा थ्रेशोल्ड वेगवेगळा असतो. आता जस्ट बिकॉज माझ्या ओळखीची कोणीतरी आहे आणि ती खूप मोठी क्रायसिस खूप मस्तपणे सांभाळतेय असं मला वाटतं, तर त्याच्यातून मग मी की नाही मग माझं तर काहीच नाहीये, इट्स हार्डली एनिथिंग, व्हॉट एम आय अपसेट अबाउट. If to really stop that, and if I feel vulnerable, if I feel insecure, I should know that I can call a friend, I can call someone from the family, and if they are not available because they are working or I can seek professional help. हे जेवढं Yes, जास्त definitely. आपण नॉर्मलाइज करू शकू की माझा थ्रेशोल्ड नाहीये, मला आता पॅनिक व्हायला होत आहे, मी इन्सिक्युअर होतीये पैशाबद्दल, जॉब बद्दल, पुढे काय आहे ह्याची भीती आहे, लुझिंग पीपल, टू जस्ट आय थिंक बी अवेअर दॅट आय कॅन रीच आउट टू समवन प्रोफेशनल or a friend. I think keeping this in mind is so very important right now. Yes, definitely. And that's what we acknowledge, that this is a crisis. Yes. This is a pandemic, and it's completely normal. Rise out of it as a community. Let's not lose our hopes. Yeah, so well said. So well said. And I really, just Yeah. to finish, and we're going to say bye now, and really taking your advice about trusting doctors and trusting professionals, and really respecting them, and so much respect for professionals who are putting so much at stake. So thanks for taking the time. It's good that we could both meet Yeah. and have this conversation. Be well, and I hope to see you soon. Yeah. Thank you for inviting. Okay. Yeah. Bye. Yeah.